हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 4, ओवी क्रमांक 7. जे ग्रंथी जो विचार, वृत्ती होये तदाकार, म्हणोनी निरूपण सार, भक्ती ज्ञान वैराग्य. श्री समर्थ सांगतात की जर आपण योग्य ग्रंथांचे वाचन करत असू आणि त्याचा आपल्याला योग्य असाच अर्थ ज्ञात होत असेल तर त्या ग्रंथांमध्ये जे विचार सांगितलेले आहेत नेमके तेच विचार आपल्याला उमजतात आणि आपली चित्तवृत्ती त्या विचारांमध्ये तदाकार होते, एकरूप होते. चित्तवृत्ती तदाकार होणे म्हणजे मन फक्त आणि केवळ त्या विचारांमध्येच गुंतून जाते. येथे यथाकाळी आपले अमन नमन अवस्था प्राप्त होते. यासाठी ओवी क्रमांक 4 मध्ये आपण जे मनाच्या 4 अवस्थांचे निरूपण केले आहे ते आवश्यकता असल्यास ते येथे पुन्हा वाचावे. श्री समर्थ सांगतात की अशा प्रकारे अमन नमन अवस्था प्राप्त झाली की त्याचा परिणाम म्हणून आपल्याला भक्ती ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होते. याचा अर्थ असा आहे की आपण योग्य ग्रंथांचे वाचन करत असून आपल्याला त्यामधून अभिप्रेत असलेले योग्य तेच अर्थ ज्ञात होत असतात. त्या योगे आपले त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण होत असते, होत आहे. त्या योगे आपले त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण होत आहे. वाचन साधना करणारा साधक भक्ती करू लागतो. असा जरी नास्तिक असला तरी जेव्हा तो सद्ग्रंथांची वाचन साधना करू लागतो तेव्हा तो आपोआप भक्ती करू लागतो. तो कोणाची आणि कशा प्रकारे भक्ती करत आहे हे गौण असते. भक्ती ज्ञान आणि वैराग्य ह्या अध्यात्मामधील अगदी प्राथमिक अवस्था आहेत. यामुळे वाचन साधना करणाऱ्यांनी घाबरू नये. सर्वसामान्यांप्रमाणेच साधक कुटुंबात, संसारात, समाजात असतो. यासाठी भक्ती ज्ञान आणि वैराग्य म्हणजे काय आणि ते कसे साध्य होते, हे साध्य झाल्याची लक्षणे कोणती, हे सर्व येथे जाणून घेऊ. भक्ती म्हणजे साधक भक्त होण्यासाठी करत असलेल्या साधना उपासना. भक्ती अनेक प्रकारे केली जाते. श्रीमद भागवतात भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. स्वतः श्री समर्थांनी या सर्व भक्ती प्रकारांचे सविस्तर निरूपण दासबोधात केले आहे. या अनुषंगाने मी दासबोधातील योगदर्शन या माझ्या पुस्तकांमधून याचे सविस्तर निरूपण केले आहे. आता येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा. भक्ती ही भक्त होण्यासाठी केली जाते. जो भक्ती करतो तो भक्त असा झाला, तो भक्त झाला. जो भक्ती करतो तो भक्त झाला असा याचा अर्थ नाही. भक्ती करणारा मुमुक्षू किंवा साधक असतो. तो भक्तियोगे भक्त होऊ शकतो. उदाहरणार्थ एखादा दानशूर भक्ती म्हणून दान करतो. त्याचा उद्देश असा असतो की त्याला या योगे गरिबांचे आशीर्वाद मिळावेत, त्याला याचे पुण्य लागावे, त्या योगे त्याचे दुःख कष्ट पीडा त्रास नष्ट व्हावा, त्याची त्याच्या कामधंद्यात बरकत व्हावी, त्याला दानशूर म्हणून प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळावी इत्यादी अशा दानशूराचे अनेकानेक सुप्त हेतू असू शकतात. येथे असा दानशूर भक्त होण्याची सुतरामही शक्यता नाही. फार तर आपण भक्ती करतो असे त्याला मानसिक समाधान मिळेल. भक्ती फक्त आत्मारामाचा भक्त होण्यासाठीच केली गेली पाहिजे. तेथे कसलेही अन्य हेतू नकोत. अशी भक्ती करणे जेव्हा सुरू होते तेव्हा वाचन साधना योग्य प्रकारे सुरू आहे असे समजावे. भक्त म्हणजे काय ते सांगणे फार कठीण आहे. तथापि आपण इतकेच म्हणू शकतो की जो आत्मारामापासून विभक्त नाही
तो भक्त आहे. विभक्त म्हणजे काय ते कळण्यासाठी श्री समर्थांनी पुढे ज्ञान असा शब्द वापरला आहे. ज्या क्षणी आपण आत्मारामापासून विभक्त नाही असे उमजते त्याला ज्ञान असे म्हणतात. आपण विभक्त असूच शकत नाही, कारण आपण स्वतःपासून अलग विलग कसे असणार हे ज्ञानाने उमजते. हे ज्ञान म्हणजे आपण स्वतः आत्मारामाचेच अंश वंश आहोत. आपण स्वतः आत्माराम आहोत. आपण अंशात्मा आहोत. आपण देह नाही. आपण देह धारण केलेला आहे. आपण देहाच्या अंतःकरणात वास्तव्य करत आहोत ही आपल्याला जाणीव होते. जेव्हा ही जाणीव होते तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त झाले असे समजावे. हा सद्ग्रंथ वाचन साधनेचा प्रभाव आणि परिणाम असतो. अशा प्रकारे ज्ञान प्राप्त झाले की भक्ती एक सोपस्कार होतो. ती एक अंगवळणी झालेली क्रिया होते. कारण आपण स्वतःचीच भक्ती करत आहोत याची जाण येते. येथे स्वस्वरूप दर्शनाची ओढ लागते. हे वाचन साधना गहन होत असल्याचे लक्षण असते. याचा पुढील परिणाम म्हणजे आपण विरक्त होतो. आपल्याला अन्न वस्त्र निवारा याचा नेमका अर्थ ज्ञात होतो. देहधर्म सुरू राहावा इतपतच अन्न वस्त्र निवारा मिळवण्यासाठी कर्मयोग केला जातो. आपली भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेमधून सुटका होते. आपल्याला याशिवाय भौतिकाचे अन्य आकर्षण उरत नाही. त्यातील चव नष्ट होते. आपण भौतिकात साक्षी राहून त्याचा आस्वाद घेऊ लागतो. आपले संचित नष्ट होऊ लागते. आयुष्यापेक्षा जीवन जगणे सुरू होते. जीवनात हलके हलके मोकळे मोकळे वाटू लागते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे सुरू होते. हा आपल्या वाचन साधनेचा पुढील असा फार छान परिणाम असतो. आपली वाचन साधना आणखी गहन झाल्याचे ते लक्षण असते. हरिओम.